मालवणी किचनमध्ये आपलं स्वागत असा. आज आम्ही तुमका मोमोज दाखवलं करून त्याची ही तयारी केलेली आहे. त्यासाठी लागणारं साहित्य कोबी आहे, ही पात आहे कांद्याची, लसूण, मीठ आणि हे सगळं चॉपरमध्ये हे करून घेतलेलं आहे. बारीक बारीक गाजर, शिमला मिरची, कांदा हे सगळं चॉपरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. आणि जे मोमोजला हे पाहिजे ते मैदा घेतलेला आहे. मैद्याचं ते घट्ट असं गोळा बनवून घेतलेला आहे. आता हे चटणीसाठी मी मोमोजला जी चटणी लागते ना त्यासाठी मी 2 टोमॅटो टाकलेत मोठे, 4 मिरच्या सुक्या मिरच्या टाकल्यात आणि लसूण. हे आता मी उकडून घेणार आणि ते मिक्सरला बारीक करून घेणार. आणि त्याच्यामध्ये नंतर मी मीठ आणि थोडंसं साखर टाकणार वाटताना. गॅसवर मी टोप ठेवलेलं आहे. आता त्याच्यात थोडंसं आपण तूप घालूया. कोण बटर पण घालतात, पण मी आता तूप घातलं आता. आणि त्याच्यामध्ये ही बारीक केलेली लसूण घालायची आहे. ती परतून घ्यायची. आता हे कोबी टाकूया आतमध्ये. परतून घेऊया. आता हे जे आपण हे केलेलं आहे चॉपरमधून काढलेलं आहे, बारीक केलेलं आहे गाजर, कांदा, शिमला मिरची, ते पण आता आतमध्ये टाकूया. कारण हे थोडंसं गरम करायचं, कारण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी राहिलेलं असतं ना, तर ते सुकायला पाहिजे. आता आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आणि 2-3 मिनटं असं परतून घ्यायचं. मग झालं. आता हे थोडंसं सोया सॉस टाकायचं त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये सोया सॉस टाकलेलं आहे. आता ते परतून घेऊया चांगलं. आता हे चीज आहे ना ते आम्ही याच्यामध्ये टाकणार आहोत बारीक करून. आता ही मोमोजसाठी जी चटणी करतोय ती दाखवतोय. टोमॅटो हे उकडून घेतलेले, त्या मिरच्या आहेत आणि थोडीशी लसूण आहे. 7-8 पाकळ्या लसणीच्या घेतल्या आहेत. आता हे मीठ चवीपुरतं घालायचं चटणीमध्ये आणि थोडीशी चवीसाठी साखर. आता हे वाटून घेते चटणी, मग दाखवतो. आता थोडीशी वरून आपण जे सारण बनवलं त्यासाठी हे थोडीशी कांद्याची पात टाकते वरती. आता हे पुऱ्या लाटून घेते बारीक बारीक. आता याच्यामध्ये आपण हे जे सारण केलं होतं ते भरायचं. आणि जसे आपण मोदक बनवतो तसं त्याच्या चुन्या पाडायच्या मोदकासारख्या. तुम्हाला आता हे असं आम्ही मोदकांका बनवला आहे. एक दुसरा सेट काढला आहे असं. तुम्हाला हे मोमोज तयार झालेले आहेत. आता याला चाळणीला मी तेल लावून घेणार आहे आणि हे असे लावून घेणार आहे. हे असे लावून झालेत. आता हे टोपामध्ये पाणी ठेवलं आहे. आता त्याच्यावर ही चाळण ठेवते आणि त्याच्यावर हे मी झाकण ठेवते. आता याला 10 ते 15 मिनटं उकडून द्यायचं. मग आपले मोमोज तयार. आता हे आपले मोमोज तयार झाले आहेत आणि ही चटणी आहे. मोमोज म्हणजे मोदकचे मोमोज आहे बघा. मोदकचे शेप आहेत तसे दुसरे पण आहेत. ही तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर करा. धन्यवाद. आणि सबस्क्राईब पण करा. सबस्क्राईब आहे. चला धन्यवाद.